भन्नाट मराठी किचन टिप्स. क्रमांक 1. कुरकुरीत बटाटा भजी होण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून मिठाच्या पाण्यात ठेवा. भजी कुरकुरीत होतील. क्रमांक 2. कारले बनवताना त्याचा कडवटपणा दूर करण्यासाठी कारले चिरून पाणी टाकून मीठ व लिंबू टाकावे. त्यामुळे कारले कडू लागणार नाही. क्रमांक 3. लायटर बंद पडले असेल तर उन्हामध्ये ठेवा, पुन्हा चालू होईल. क्रमांक 4. भाजी बनवताना मॅगी मसाला वापरा. भाजीची टेस्ट अप्रतिम लागते. क्रमांक 5. घरात भाजीला काहीच नसेल तर तुम्ही चटपटीत शेवची भाजी बनवू शकता. क्रमांक 6. दही बनवताना थोडीशी तुरटी फिरवा. दही जास्त घट्ट होते. क्रमांक 7. शेंगदाणे आणि रवा डब्यात ठेवले की जाळ्या लागतात. त्यासाठी हलके भाजून घ्या, मग डब्यात ठेवा. त्यामुळे शेंगदाणे आणि रव्याला जाळी लागत नाही. क्रमांक 8. पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ मिसळा. क्रमांक 9. लिंबू कापताना फरशीवर लिंबाचे डाग पडले असतील तर आल्याचा तुकडा डागांवर चोळा. क्रमांक 10. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसन पिठामध्ये थोडे तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घालावे. क्रमांक 11. कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना पेपरमध्ये गुंडाळून मगच फ्रीजमध्ये ठेवा. जास्त काळ हिरव्यागार राहतात. क्रमांक 12. बटाटे जर जास्त प्रमाणात शिजले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवा. बटाटे कडक बनतील. क्रमांक 13. कोथिंबीर जास्त दिवस टिकण्यासाठी एखाद्या सुती कपड्यात गुंडाळून मग फ्रीजमध्ये ठेवा. जास्त दिवस टिकते. क्रमांक 14. फोडणीत मोहरी जिरे घालताना सगळ्यात आधी मोहरी घालावी, म्हणजे जिरे करपणार नाही. क्रमांक 15. इडल्या शिल्लक राहिल्या असतील तर त्याचे जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि सॉस टाकून इडल्या कापून परतून घ्याव्यात. खूप छान होतात. क्रमांक 16. खिचडी बनवताना साबुदाणा भिजत घालायचे विसरले असाल तर लगेच कोमट पाणी टाकून साबुदाणा 2 तासात भिजतो. क्रमांक 17. लोणी काढून झाल्यावर उरलेल्या पाण्याचे तुम्ही ताक बनवू शकता किंवा तंदुरी रोटी, चपाती पीठ मळण्यासाठी घेऊ शकता. खूप सॉफ्ट चपाती होते. क्रमांक 18. बासुंदी आदल्या दिवशीच करून ठेवावी. किंचित घट्ट होते पण जास्त रुचकर लागते. क्रमांक 19. कोणतेही गोड पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये किंचित मीठ घालावं. खूप टेस्टी होतात. क्रमांक 20. भुईमुगाच्या शेंगाचे गुळासोबत सेवन केल्याने हाडे मजबूत होतात, तसेच ते लहान मुलांनाही दिले पाहिजे. क्रमांक 21. करंजी बनवताना जर करंजीचे सारण उरले तर त्याची खीर बनवताना त्याचा वापर करावा. खूप छान लागते. क्रमांक 22. रात्री केळीचे सेवन केल्याने खोकला होऊ शकतो.
क्रमांक 23. जर तुम्ही कामात असाल आणि गॅसवर दूध तापत ठेवले तर दुधाच्या पातेल्यावर आडवे लाटणे किंवा भाजीचा चमचा ठेवा. यामुळे दूध उतू जाणार नाही. क्रमांक 24. चपाती बनवण्यासाठी चपातीचे कणिक मळून 10-15 मिनिटे ठेवून द्या. नंतर चपाती बनवा. चपात्या मऊ लुसलुशीत होतात. क्रमांक 25. जर तुमच्याकडे कोणत्याही भाजीचे वाटलेला मसाला नसेल तर तुम्ही बेसन पीठ भाजून थोडे पाणी टाकून ते भाजीमध्ये टाकू शकता. त्याने ग्रेव्ही खूप छान होते व चव देखील छान लागते. क्रमांक 26. पनीरची भाजी बनवताना तीळ वापरावे. ग्रेव्ही खूप छान लागते. क्रमांक 27. दही बिर्याणीमध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये दही टाकताना अगोदर व्यवस्थित फेटून घ्या, मगच मसाल्यांमध्ये घालावे. त्यामुळे दही मसाल्यात टाकल्यावर फाटत नाही. क्रमांक 28. जास्त प्रमाणात बाजरीचे पीठ असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे बाजरीचे पीठ जास्त दिवस चांगले राहते व कडू होत नाही. क्रमांक 29. गवार घेवड्याची भाजी बनवताना त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालावा. त्याच्यामुळे भाजी खूप छान लागते. क्रमांक 30. जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा. नंतर त्याचा उपयोग ब्रेड क्रम्स करून त्याचे कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल. यामुळे कबाब कुरकुरीत होतात. खास महिलांसाठी रोज उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या 30 किचन टिप्स दिल्या आहेत. याचा नक्की उपयोग करा. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.